नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता अस्मिताचा मूड ऑफ असतो म्हणून सायली तिला आता गार्डनमध्ये घेऊन आलेली असते तिचा मूड फ्रेश करण्यासाठी आणि तिला दाखवत असते की हे गुलाबाचं रोप किती बहरलंय वगैरे आणि मागच्या गार्डनमध्ये देखील सोनचाफा छान फुललाय. पाहायचं आहे का तुम्हाला? पण अस्मिताचा मात्र मूड ऑफ असतो. त्यावर अस्मिता सांगते की नाही नाही, नंतर कधीतरी, आता नको. त्यावर आता सायली त्यांना बोलते की नाही हं, मी अजून एक सरप्राईज आणलंय तुमच्यासाठी आणि ते तर तुम्हाला दाखवायचंच राहिलं. त्यावर अस्मिता बोलते सरप्राईज? कसलं सरप्राईज? त्यावर आता सायली तिच्यासाठी एक प्राजक्ताचं रोप घेऊन येते आणि सांगते की हे रोप मी तुमच्या बाळाच्या नावाने इथे लावणार आहे. म्हणजे तुमचं बाळ आणि हे रोप दोघेही सोबतच मोठे होतील आणि तुमच्या बाळाला मी सांगणार देखील आहे की हे त्याचं रोप आहे म्हणून. आता दुरून हे सगळं काही कल्पना पाहत असते आणि कल्पनाला अस्मिताला असं आनंदी पाहून आनंद होतो. आता ती देखील पूर्ण आजीशी हे बोलायला घरात निघून जाते. तर सायली आणि अस्मिता दोघीही मिळून आता ते प्राजक्ताचं रोप बागेमध्ये लावत असतात. तर कल्पना मात्र दुरून पाहत असते. आता सायलीने मात्र अस्मिताचा मूड ऑफ झालेला चांगलाच मूड फ्रेश केलाय आणि दोघी मिळून आता ते रोप लावतात आणि त्या रोपाला पाणी वगैरे घालताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर आता सायली अस्मिताला घेऊन घरामध्ये येते. तर इकडे ही साक्षी मात्र विचारच करत असते त्या महिपतचा आणि तिचं जेवणाकडे देखील लक्ष नसतं. आता सचिन मात्र जेवण करत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की साक्षीचं काही लक्ष नाही आहे. आता तो विचार करत असतो की सॅम कसला विचार करत असेल, त्या महिपतचा विचार करत असेल काही. आणि तो समीराला तसं विचारतो देखील, सॅम अगं कसला विचार करतेयस तू? आता समीराची अवस्था मात्र अशी झालेली असते की ती महिपतबद्दल काळजी तर करत असते पण या सचिनला देखील आता ती काही सांगू शकतच नसते. त्यामुळे मात्र ती काही सांगायचं टाळते. पण तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर कसलासा मेसेज येतो आणि आता ती मोबाईल घेऊन तो मेसेज पाहते आणि मात्र मेसेज पाहिल्यावर जास्तच घाबरून जाते. ती घाबरूनच पटकन गटागटा पाणी पिते आणि विचार करत असते की हा नंबर कुणाचा असेल, कोणी मेसेज केला असेल मला असा. कदाचित मेसेज करणाऱ्याला माहीत असेल का साक्षी जिवंत आहे म्हणून. तर खरं तर तिच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो की महिपत शिखरेला जर तुला वाचवायचं असेल तर तुला लोकेशन पाठवलंय, त्या लोकेशनवर ये म्हणून. आता मात्र साक्षी खूप घाबरून गेलेली असते. आपण जिवंत आहोत हे अजून कोणाला तरी माहीत आहे आणि तो याचाच गैरफायदा घेऊन आपल्याला ब्लॅकमेल करतोय या विचाराने जाता ती खूप जास्त घाबरून गेलेली असते आणि कसलाही विचार न करता ती आता तडक त्या लोकेशनवर जाण्याचं ठरवते. तर इकडे कल्पना आता अस्मिताला असं खुश पाहून ती देखील आनंदी असते आणि घरात येऊन पूर्ण आजीला सांगत असते की सायली आणि अस्मिता बागेत कसलंसं रोप लावतायत आणि अस्मिताचा मूड देखील अगदी छान होता. अस्मिता आनंदी होती, ती सायलीसोबत असते तेव्हा नेहमीच आनंदी असते वगैरे असं दोघींचं बोलणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच सायली आणि अस्मिता तिथे येतात. त्यावर कल्पना विचारते की कसलं रोप लावत होतात तुम्ही? त्यावर सायली सांगते की आम्ही तर प्राजक्ताचं रोप लावत होतो. बरं बाकी सगळं सांगते मी तुम्हाला, पण त्याआधी अस्मिताताई खूप दमल्या आहेत, त्यांना मी त्यांच्या खोलीमध्ये सोडून येते. आणि सायली आता अस्मिताला तिच्या खोलीमध्ये सोडवायला जाते. तर इकडे कल्पना बोलते की सायलीसारख्या मुलीवर मी इतकं दिवस कसं काय नाराज राहू शकले ना, मलाच कळत नाही आहे. त्यावर पूर्ण आजी देखील बोलते, हो मला देखील सुरुवातीला हेच वाटायचं. अगं सायलीला ओळखण्यात मी देखील चूक केली ना. मला असंच वाटायचं की या घरची सून होण्यासाठी तन्वीच योग्य आहे म्हणून, सायली अजिबातही नाही. पण मात्र माझे हे दोन्हीही अंदाज चुकीचे ठरलेत. त्यावर आता कल्पना सांगते, हो पण आपण सायलीचं कौतुक करण्यात नेहमीच कमी पडतो नाही का? म्हणजे लग्न झाल्यापासून तिचे एखाद दोन सण फक्त आपण व्यवस्थित साजरे केले असतील. मी काय म्हणते, सुमन जरी सापडत नसली तरी आता संक्रांत ही तोंडावर आहे, आपण संक्रांत करूयात का सायली अर्जुनची? त्यावर पूर्ण आजी सांगते की हो, आणि छोटेखानी हळदी कुंकूही करूयात थोड्याशा बायकांना बोलावून. अगं जसं गेट टुगेदर केलं ना घरच्या घरी आपण छोटंसं, अगदी तसाच कार्यक्रम करूयात. आता ह्या दोघीही संक्रांतीच्या प्लॅनिंग करतायत. तर अर्जुन इकडे महिपतला भेटायला आलाय आणि तो आता महिपतला विचारत असतो
की महिपत तू कधी तोंड उघडणार आहेस? अरे तो मास्टर माइंड कोण होता ते कधी सांगणार आहेस तू? नाही, हे सगळं काही तू तुझ्या स्वार्थापोटी वगैरे केलेलं नाही आहेस इतकं तर नक्की आहे. किंवा असं काही आहे का की तुझं किल्लेदारांशी काही वैर आहे, किंवा तो तुझा मित्र आहे कोणी सुपारी देणारा वगैरे आणि त्याचं वैर वगैरे आहेत किल्लेदारसोबत, आणि म्हणून तू हे सगळं केलं आहेस त्याच्यासाठी? हे बघ, जे काही असेल ना ते लवकर सांग. तुला काय वाटतं की तू जर नाही सांगितलं तर आम्हाला काय त्या मास्टर माइंडपर्यंत पोहोचता येणार नाही आहे का? मी परत परत तुला तेच विचारतोय आणि तू मात्र काही एक सांगत नाही आहेस. आता खरं तर महिपत विचार करत असतो की मी का वाचवतोय त्या नागराजला? त्या नागराजचं नाव सांगून टाकू का मी या सुभेदारला? पण मात्र तो विचारही करत असतो की नागराजचं नाव जर सांगितलं आणि त्याने जर साक्षीला काही केलं तर काय करणार? आता मात्र महिपत काहीच बोलत नसतो. त्यामुळे अर्जुन देखील खूप चिडलेला असतो आणि अर्जुन त्याला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने विचारायचा प्रयत्न करत असतो की काहीही झालं तरी तू स्वतः तो अपघात घडवलेला नाही आहेस. तुला फक्त सुपारी मिळालेली होती. कोणी दिली होती ती सुपारी तू नक्की सांग मला. पण महिपत मात्र आता साक्षीच्या जीवाच्या भीतीने काही सांगायला तयारही नसतो. शेवटी मात्र अर्जुन निराश होऊन तिथून निघून जायला निघतो. पण तेवढ्यातच महिपत तोंड उघडतो आणि महिपत बोलतो की हो, माझं काही एक वैर नाही आहे किल्लेदारशी. ती सुपारीच होती. सुपारीच भेटली होती मला किल्लेदारला मारायची वगैरे. आता महिपतचं हे सगळं बोलणं ऐकल्यावर हा अर्जुन मात्र थांबतो आणि परत एकदा त्याला विचारायला येतो. आता मात्र अर्जुनला खात्री असते की महिपत आता नक्कीच तोंड उघडेल आणि मास्टर माइंडचं नाव त्याला सांगेल. पण अर्जुन त्याला विचारायचा प्रयत्न करत असतो, पण तरी देखील आता हा महिपत काही तोंड उघडायला तयारच नसतो. आता अर्जुन त्याला विचारत असतो की हे बघ, ही फाईल पाहिली आहेस का कसली आहे? या फाईलमध्ये त्या ॲक्सिडेंटचे सगळे काही पुरावे आहेत. त्या दिवशी ट्रक चालक जो बाबू होता त्याच्या बाजूला तू बसलेला होतास. किंवा असं असेल का की तू त्या मास्टर माइंडसोबत बाहेर होतास आणि बाबूने जेव्हा त्या गाडीला धडक दिली किल्लेदारच्या, तेव्हा ते तिघेही जण मेलेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तू आला होतास. आणि तूच तर प्रतिमा आत्याचा चेहरा जाळायचा देखील प्रयत्न केला, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण तन्वी आणि रविराज काका काही मात्र तुला तिथे सापडले नाहीत. त्यामुळे तू फक्त प्रतिमा आत्याला टार्गेट केलंस. पण या सगळ्यामध्ये तो मास्टर माइंड कुठे होता रे? कुठे होता तो मास्टर माइंड ज्याने तुला सुपारी दिली होती वगैरे? आता अर्जुन मात्र महिपतला बोलतं करायचा प्रयत्न करत असतो त्या ॲक्सिडेंटच्या एक एक आठवणी सांगून वगैरे. पण महिपत मात्र आता नागराजचं नाव घ्यायला किंवा सांगायला काही तयारच नसतो. कारण त्याला काळजी असते ती फक्त त्याच्या साक्षीची. आणि नागराजचं नाव घेतल्यानंतर हे तन्वी आणि नागराज दोघेही आता तर साक्षीला काहीतरी हानी पोहोचवतील या विचारानेच आता तो शांत बसतो आणि विचार करतो की नाही साक्षी बेटा, काहीही झालं, मी फासावर जरी गेलो ना तरी मी तुला काही होऊ देणार नाहीये. आता अर्जुन इकडे याला समजावायचा प्रयत्न करत असतो की तुझी शिक्षा कमी कशी होईल, तुला कमीत कमी शिक्षा कशी होईल ना हे सगळं मी पाहतो, पण फक्त तू त्या मास्टर माइंडचं नाव सांग. पण महिपत मात्र काही बोलता होतच नाही. तर इकडे या साक्षीला आता तो मेसेज मिळाल्यावर ती लगेचच आता रात्रीच्या वेळेस त्या लोकेशनला पोहोचते आणि ती एकदा चेक करते तर इतका सुनसान भाग असतो तो. ती विचार करते की हा एरिया तर एकदम सुनसान आहे आणि कोणी बोलावलं असेल मला इथे. ती आता गाडीतून खाली उतरून आवाज देत असते, कोणी आहे का तिकडे? मी आली आहे, याच लोकेशनला बोलावलं होतं ना मला. आता ती समोर पाहते तर तिथे एक लाकडी बॉक्स ठेवलेला असतो. तर इकडे अर्जुन आता महिपतला बोलतं करायचा प्रयत्न करतोच आहे की अरे मी तुझी शिक्षा कमी करवेल, तो मास्टर माइंड कोण आहे मला सांग, तुला कमीत कमी शिक्षा कशी होईल ना ते सगळं मी पाहीन.
बोल आता तरी तुला का उगाच त्या मास्टर माइंडला वाचवायचंय आणि का उगाच स्वतः शिक्षा भोगायची आहे वगैरे, असं बरंच काहीसं आता अर्जुन महिपतला सांगत असतो आणि त्याला समजावत असतो की अरे तू जर बोललास तर यामध्ये तुझाच फायदा आहे आणि तू जर नाही बोललास तर तुझाच नुकसान आहे की तुलाच फाशीवर जावं लागेल वगैरे. त्यामुळे जे काही आहे ते बोलून टाक आणि मला सांगून टाक तो मास्टर माइंड कोण आहे. आणि जरीही तू नाही सांगितलंस तरी देखील त्या मास्टर माइंडपर्यंत मी तर नक्कीच पोहोचणार आहे. पण मी जर त्या मास्टर माइंडपर्यंत पोहोचलो मग मात्र तुझी शिक्षा काही कमी होणार नाही आहे. त्यापेक्षा तू स्वतःच कबूल करून टाक की तुला सुपारी कोणी दिली होती. पण महिपत मात्र काही बोलायला तयारच नाही आहे. आता तो मात्र साक्षीच्याच विचारांत आहे. त्यामुळे आता अर्जुन देखील खूप जास्त हताश झाला आहे. तर इकडे साक्षी तो बॉक्स पाहते आणि विचार करते, हा बॉक्स इथे काय करतोय, माझ्यासाठी असेल का हा बॉक्स. आता ती बॉक्स जवळ जाते आणि जोरात आवाज देऊन विचारत असते की हा बॉक्स माझ्यासाठी आहे का, काय आहे या बॉक्समध्ये. आणि शेवटी न राहून ती तो बॉक्स ओपन करते. तर त्यामध्ये एक चिठ्ठी असते. आता ती चिठ्ठी ती पुढून मागून सगळीकडून पाहते, पण त्या कागद मात्र तो कोराच असतो, त्यावर काही लिहिलेलंही नसतं. तर इकडे आता महिपतने काही कबूल केलं नाही आहे. त्यामुळे आता परत एकदा त्याला बांधून ठेवलं आहे आणि पोलिस आता त्याला टॉर्चर करतायत, त्याला मारतायत वगैरे. अर्जुन देखील तिथेच आहे आणि इन्स्पेक्टर सावंत देखील तिथेच आहे. तर अर्जुन आता महिपतला सांगत असतो की अरे काय इतका मार खातोयस तू, आणि तू जर मला सांगितलं तर मी तुझी शिक्षा कमी करेल, पण तू जर तोंड नाही उघडलं मग मात्र हे पोलिस तुला मारून मारून तुझ्याकडनं कबूल करून घेणारच आहेत ना. त्यापेक्षा काय इतका मार खातोयस, एकदाचं सांगून टाक ना त्या मास्टर माइंडचं नाव. पण हा महिपत मात्र काहीच बोलायला तयार नाही आहे. आता तो हाच विचार करतोय की मी इतका मार का खातोय नागराजसाठी, त्यापेक्षा मी सांगून टाकतो ना सुभेदारला जे काही आहे ते. आणि त्याने काय होईल की सुभेदारला सांगितल्यावर नागराजने काही करायच्या आतच पोलिस त्याला उचलतील. त्यामुळे साक्षी देखील सेफ राहील, साक्षी देखील सेफच असेल, मी सांगूनच टाकतो. आता हाच विचार महिपत करत असतो. तर इकडे त्या चिठ्ठीवर काहीही लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता ती साक्षी जोरात आवाज देऊन ओरडत असते की यावर तर काहीच लिहिलं नाही आहे, कोण आहे तुम्ही, समोर या वगैरे. पण तितक्यातच हा नागराज इकडे लपून बसलेला असतो आणि तिची सगळी फजिती पाहत असतो. तेवढ्यात तो आता काडी ओढून टाकतो आणि या साक्षीच्या भोवती आगीचं एक रिंगण तयार होतं. तर अर्जुन मात्र इकडे विचार करत असतो की इतकं टॉर्चर केल्यानंतर, इतकं मारल्यानंतर देखील महिपत तोंड का उघडत नाहीये, कोणाला वाचवायचा प्रयत्न करत असेल हा. याच विचारात अर्जुन इकडे. तर तिकडे ती साक्षी मात्र त्या आगीला पाहून इतकी जास्त घाबरली आहे आणि वाचवा वाचवा, कोणी आहे का इथे, असं जोरजोरात ती मदतीसाठी आवाज देते. पण तिथे मात्र त्या सुनसान एरियामध्ये कोणीही नाही आहे. आणि नागराज तिचा हा सगळा काही व्हिडिओ बनवतोय जेणेकरून त्याला आता महिपतला ब्लॅकमेल करता येईल. आणि महिपत मात्र साक्षीच्या काळजीने त्याच्या विरोधात कधी देखील तोंड उघडणार नाहीये. आता मात्र साक्षीला हे सगळं काही असह्य होतं आणि ती तिथे चक्कर येऊन पडते त्या रिंगणामध्ये. आणि मग इकडे हा नागराज मात्र तिचा व्हिडिओ बनवतोय. आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर लगेचच तो कोणाला तरी फोन करतो आणि सांगतो की तुला तो व्हिडिओ पाठवलाय, तो महिपतपर्यंत पोहोचवायचं काम कर तू. तर महिपत इकडे तसंच त्याला पोलिसांनी बांधून ठेवलंय आणि एक हवालदार त्याच्यासाठी पाणी घेऊन येतो. तर हा महिपत त्याच्याकडे रागारागानेच पाहतो आणि बोलतो की मागितलं होतं का मी, महिपत शिकरे काय असा लुच्यापुच्या नाही आहे, नकोय मला, निघ इथून. पण तेवढ्यातच तो हवालदार आता खिशातून मोबाईल काढतो आणि महिपतला तो साक्षीचा जळाल्याचा व्हिडिओ दाखवतो. आता हा व्हिडिओ पाहून मात्र महिपतच्या लक्षात येतं की हे नक्कीच नागोबाचं आणि तन्वीचं काम आहे. त्यामुळे महिपत देखील आता साक्षीच्या काळजीने खूप व्याकुळ झालेला असतो. आता हा हवालदार महिपतला सांगतो की तुझ्यासाठी मेसेज आहे, जर तू तोंड उघडलंस ना तर मात्र तुला फक्त डेड बॉडीज हातामध्ये मिळेल. तर आता तन्वी देखील इकडे नागराजकडे आली आहे आणि दोघेही आपलं मिशन सक्सेसफुल झालंय म्हणून हसत असतात.
तर अर्जुन आता परत एकदा महिपतकडे आलाय आणि आता त्याला शेवटचं एकदा विचारतोय की त्या मास्टर माइंडचं नाव सांग म्हणून. पण आता साक्षीचा हा व्हिडिओ पाहिल्यावर महिपतच्या देखील लक्षात आलंय की तिचा जीव धोक्यात आहे आणि आता मात्र काही आपण तोंड उघडू शकत नाहीये. त्यामुळे महिपत आता काही न बोलता तसाच गप्प उभा आहे आणि परत एकदा आता याची हताशा झाली आहे अर्जुनची. तर महिपत मात्र साक्षीच्या काळजीने खूप व्याकुळ झालाय आणि विचार करतो की नाही, मला जरी फासावर जावं लागलं ना तरी देखील चालेल, पण साक्षीला मी काही एक होऊ देणार नाहीये. तर इकडे सुभेदारांच्या घरी सायली कल्पना आणि पूर्णा आजीला सांगत असते की मी प्राजक्ताचं झाड लावलं अस्मिताताईंच्या बाळासाठी, त्यामुळे त्या किती खुश होत्या वगैरे असं काहीसं सांगत असते. त्यावर आता कल्पना बोलते की सायली, आम्ही एक ठरवलंय की तुझी आणि अर्जुनची पहिली संक्रांत आपण साजरी करायची यावर्षी. त्यावर सायली बोलते की पण आमचं लग्न तर आधीच झालंय ना. त्यावर पूर्णा आजी बोलते, हो ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे मी काही मानत नाही हं, आमच्यासाठी तुमचं लग्न मागच्या वर्षी झालंय, त्यामुळे तुमची हीच पहिली संक्रांत आहे आणि ती आपण करणार आहोत. त्यावर सायली सांगते की हो, पण अजून सुमन काकू देखील सापडल्या नाही आहेत, मग कसं करणार आहोत आपण असे सण साजरे. त्यावर पूर्णा आजी आणि कल्पना तिला समजावते, आपण छोटंसं हळदी कुंकू देखील करणार आहोत घरच्या घरी आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्याच आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त मोठा कार्यक्रम करायचा नाही आहे, पण घरातल्या घरात तर आपण हळदी कुंकू आणि संक्रांत साजरी करूच शकतो ना. आता त्यांचं हेच बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन ऐकतो की काय संक्रांत साजरी करायची आहे, म्हणजे तेच पतंग वगैरे उडवायचे तेच ना, ते तर आपण दरवर्षीच करतो, मी तर मागच्या वर्षी देखील पतंग उडवले होते, आठवतंय ना तुम्हाला. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून पूर्णा आजी बोलते, कल्पना, मुलांना हे असं विदेशात शिकण्यासाठी पाठवलं ना की हे असं होतं बघ. त्यावर सायली त्याला समजावते की अहो फक्त संक्रांत साजरी करणं म्हणजे काय पतंग उडवणं नाही काय, म्हणजे सुगडी पुजायची असतात, हलव्याचे दागिने घालायचे असतात. ती आता संक्रांतीचं महत्त्व सांगत असते अर्जुनला. त्यावर अर्जुन बोलतो, हलव्याचे दागिने, तो तर आपण खातो ना, मग त्याचे दागिने करून कसं काय घालणार बरं. आता त्याचं हे बोलणं ऐकून तर कल्पना आणि पूर्णा आजी दोघेही त्याच्यावर हसत असतात. त्यावर सायली बोलते, अहो हे काय, तुम्हाला सगळं माहीत आहे तरी पण मुद्दाम माझी मजा घेताय ना. त्यावर अर्जुन बोलतो, हो कारण तू चिडल्यावर खूप क्यूट दिसतेस ना म्हणून. आता तो विसरून जातो की कल्पना आणि पूर्णा आजी पण इथेच आहेत म्हणून. त्यावर सायली बोलते, काही हं तुमचं. आणि आता कल्पना आणि पूर्णा आजी दोघीही मिळवून आता अर्जुनला आणि सायलीला चिडवत असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन आता हलव्याचे दागिने घालण्यासाठी काही तयार नाही आहे. आता सायली मात्र त्याला बळच हलव्याचे ते दागिने वगैरे घालू पाहते, पण तो मात्र काही ते दागिने घालून घ्यायला तयार नाही आहे. आणि तेवढ्यातच आता तिथे कोणीतरी येतं आणि सांगतं की जिजू, तुम्हाला हे दागिने घालावेच लागणार आहेत बरं का. आता इथे कोण आलेलं असतं तर स्टार प्रवाहावरील बाकीच्या ज्या काही मालिका आहेत, जसं की लग्नानंतर होईलच प्रेममधील काव्या आहे, स्वयंवरमधली सखी वगैरे, या सगळ्या ज्या अभिनेत्री आहेत त्या आता इथे आलेल्या आहेत अर्जुनला हलव्याचे दागिने घालून देण्यासाठी. त्यामुळे अर्जुन सायलीची संक्रांत तर खूप जास्त स्पेशलच होणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला देखील विसरू नका आणि हा भाग आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.